माई, माझी माई आली ना. माई, मी तुला ना लई म्हणजे लई मिस केलं. म्हणजे विचारच नकोस केवढं मिस केलं. नाही विचारत. झालं, नुसतं माझ्यावरच जोकिंग करायचं. मी एवढा आनंदाने काहीतरी सांगायला आले त्याचं काहीच नाही. पण माई, अगं खरंच मी तुला लई मिस केलं ग. चांगलंय चांगलंय चांगलंय. सांगा कशी नको, आवडत नाही माहिती ना. लांबू जालिंदर, नाही रमावतीच्या आईवर एवढं प्रेम उतू जातंय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. माई, तू रमावतीच्या आधी माझी आई आहेस का नाही? मग पोरगी म्हणून मला तुझ्याविषयी प्रेम आणि माया वाटणारच ना. हा, बरोबर, काही चुकलेलं नाही. पण शाली, कसं आहे ना, तुझं एवढं प्रेम तू का चाललंय याचा बरोबर अंदाज आहे मला. प्रिया, नमस्कार करते. मग काय म्हणतोय तुझा प्रवास? छान झाला माई. माई, ते मला तेजप्रताप कुठे आहेत? जालिंदर, तेजप्रताप कुठे आहे? दिसत नाहीयेत ते. काकी, तुम्ही तर गेला होतात ना? अगं मी आणि अण्णासाहेब 4 दिवसासाठी केरळला गेलो होतो, कायमचे नाही. त्याचा बरं पूर्वी चालू आहे की तक झाली ना प्रवासाची. अण्णासाहेबांची अडचण तुला माहितीच आहे, खूप कंटाळले. ठीक आहे, तेवढीच हवा पालट. कसली हवा पालट? अटकायत माहिती. काय म्हणाला? काही नाही ग, म्हटलं आल्यावर जरा कपाट आवरूया. तेवढ्यात निरोप आला, माई आलीये. काही योगायोग आहे नाही, एकाच मुहूर्ताला गेलो आणि एकाच वेळी परत आलो. योगायोग कोणी घडवून आणलंय ते पण माहितीये म्हणा. त्याशिवाय का सगळं एकत्रच घडलं? असो, मला सांग, आम्ही गेल्यावर इथे काही भानगड नाही ना झाली? कसला एवढा गोंधळ झालाय का? माई साहेब आल्यात म्हणून वाटतं. माई काय पहिल्यांदा रमावतीच्या बाहेर गेलीये का? असा दंगा करतायत जणू काय आमदारकी जिंकून आली. जाऊ दे, आपण काय बोलत बसलोय, जाऊन बघूया.